जुनून है, जिसे जीतना चाहता है हर कोई, जिसमें खेलना चाहता है हर कोई, और जिस ट्रॉफी में खेलकर हर कोई चाहता है कि मैं एक अच्छा खिलाड़ी बनकर लोगों के सामने वापस आऊं। तो ये होता है इस खेल में सुप्रीमो। रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी है, रायगढ़ का लॉर्ड्स कहा जाता है इन्हें। इस ग्राउंड को स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे क्रीड़ा नगरी। तो गेंदबाज प्रथमेश गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। स्ट्राइकर एंड पर योगेश पेड़कर, महाड़ से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। गेंदबाज प्रथमेश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी होंगी। स्वराज आर्या 11 मसगांव के लिए। सागर बुरे हमारे साथ हैं, आर्यन वावरले के सपोर्ट में आ चुके हैं। प्रसाद विचारे नजर नहीं आ रहे, लेकिन तो लगातार 3 बाउंड्रीज और लगातार 3 छक्कों के लिए सागर मोरे इनकी तरफ से 1000 का इनाम। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर क्रॉस द लाइन खेलने की कोशिश। मिड विकेट पर यह गेंद ट्रैवल हुई सीधा मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। शॉट मिड विकेट को बीट किया क्रॉस बाउंड्री शॉट खेला बल्लेबाज योगेश पेड़कर ने। डीप एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को खेला गया, फ्रंट फुट पे आके इस गेंद को ड्राइव किया योगेश ने। 1 रन जरूर मिला। टीम का टोटल आता हुआ 5 रन। देखिए थर्ड मैन क्षेत्र में जो आग जलाई है, उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा, ठंड का माहौल है, आपने इस टूर्नामेंट के लिए काफ़ी कोऑपरेट किया है। आप अगर दर्शक ना होते तो ये टूर्नामेंट सफल ना होता, ये बात हम समझते हैं। लेकिन फिर भी आग से जो धुआं आ रहा है अंदर, ऊपर से ड्यू फैक्टर, परेशानियां हो सकती है बल्लेबाजों के लिए, तो कृपया आप उस आग को बंद करें। तो मैच की तरफ हम चलेंगे। टोटल आ चुका है 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये कवर्स में मारने की कोशिश की थी हर्षद पेंडारी ने। थर्ड अंपायर की मांग की है वाइड के लिए। थर्ड अंपायर तो ये वाइट बॉल क्या करार दिया जा चुका, और इस वाइट बॉल से टोटल बढ़ता हुआ देखिए नंदन बड़ा बॉयज यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। विक्की आमरे और उनके साथ नंदन बड़ा बॉयज के प्रेसिडेंट। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहाँ पर टोटल आ चुका है 6 रन। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज तैयार, प्रथमेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी हो रही है हर्षद पेंडारी के लिए। कल तहसील वाइज हाफ में काफी अच्छा खेले थे हर्षद पेंडारी, लेकिन शॉर्ट फाइन लेग को जैसे गेंद ने बीट किया, गेंद आउटफील्ड काफी तेज होने के कारण सीधा गई फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन।
आग जो जलाई आहे. मी शेकोटीची पेटवली आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. त्यांना विनंती करतोय, बघा खूप दूर होतोय, प्लीज जरा कोऑपरेट करा प्लीज. ये देखिए, ये व्हाइट बॉल का इशारा हो चुका है. देखिए एग्जाम दे चुके हैं हमारे बबलू यानी कि शशिकांत मुकादम अंपायरिंग का. हर तरह के ओरल में कई कई ऐसे सवाल पूछे जाते हैं कि सामने वाले अंपायरिंग का एग्जाम देने वाला जो इंसान होता है वो अपने आप परेशान होता है, अपने आप. तो मैच की तरफ हम चलेंगे. प्रथमेश पहला ओवर कर रहे हैं. हर्षद पिंडारी सीधे बल्ले से इस गेंद को खेला. देखिए गेंद को लगा के मार रहे हैं, गैप में गेंदों को धकेल रहे हैं. हर्षद पिंडारी जानते हैं कल यहां पर वो तहसील वाइज हाफ में वरद टॉवर रसायनी की तरफ से खेल चुके हैं. उनकी टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है. वातावरण जो कंडीशंस का पता होता है जिस खिलाड़ी को, छक्कों के लिए बल्लेबाजी नहीं हो रही है बल्कि बाउंड्रीज के लिए बल्लेबाजी हो रही है. और ये जो कंडीशन है इस ग्राउंड की, जिस तरह से ये कंडीशंस यहां पर नजर आ रही है उसको मद्देनजर रखने वाली ये बल्लेबाजी हो रही है. टीम का टोटल आ चुका है बगैर नुकसान 15. बंद किया उन्होंने. पंकज बूम बूम माटिया छक्के से अपने इनिंग की शुरुआत करने वाला ये खिलाड़ी अलीबाग में था और आज 7 समुद्र पार भी टेनिस विश्व की दुनिया में इनका नाम आ रहा है. लेकिन ये अच्छी गेंद थी, अच्छी तरीके से फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त, वहीं पे रुका हुआ. टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन. जलाना ही नहीं चाहिए था क्योंकि आग जलने के बाद धुआं रहता है. क्योंकि जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं. लेकिन कौन बनेगा यहाँ पर विश्वनाथ? कौन से ऐसे बल्लेबाज होंगे आर्यल 11 बावरली की तरफ से जो शत्रुघ्न सिन्हा की तरह गेंदबाजों को कहेंगे खामोश? या फिर गेंदबाज बल्लेबाजों को कहेंगे कि बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी. बरकत क्या अपनी टीम के लिए बरकत लेकर आएंगे? 1-2 विकेट लेकर आएंगे. स्पीड अप कीजिए. हाँ, शेकोटी मी विजवायला सांगितले प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. कारण बाळासाहेब स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे असं नाही आहे पक्ष जातीभेद असं नाही आहे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं होतं ते स्वर्गीय श्रीमान हिंद हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या नावानं आपण या ये गेंद, ये ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर. वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल आता हुआ 17 रन. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. तमाम दर्शक इस मैच का मज़ा ले रहे हैं. मैच की आज की ये दूसरी रात. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. योगेश पिणकर ने इस गेंद को निकाला सीधे बल्ले से. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद को निकालना चाहते थे. मिड ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया. महज मिला सिंगल. फ्रंट फुट पे आके ये ड्राइव किया था योगेश पिणकर ने.
हर्षद पिंडारी सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 18 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है। 5 ओवर का ये मैच नंबर 5वां है और पहले दौर का आखिरी। नागौरी ग्राहकों की तलाश में बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। शॉट अच्छा कवर और कवर के ऊपर से हर्षद पिंडारी ने इस गेंद को खेला। कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। मुझे धर्मामुजा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना। अंदरूनी किनारा शॉर्ट स्पाइन लेग के ऊपर गेंद जाती हुई यहाँ पे नजर आई। 1 रन जरूर मिला। 23 पे आता हुआ टोटल। 23 पे आता हुआ टोटल। रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी, रायगढ़ का लॉर्ड्स। सामने बबलू शशिकांत जी, आपको याद होगा कि सामने जो सिद्धिविनायक बैंक थे उसके शेड पर बैठे कई लोग नीचे भी आए थे। इतना क्राउड था एक जमाने में इस टूर्नामेंट में। और ये क्या शॉट खेला योगेश पेड़कर ने अपने क्लास को दिखाते हुए। स्वीप खेला और इस स्वीप को भेजा उन्होंने सीधा डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं समीर सर। शुरुआत अच्छी हुई है आर्यन 11 वावरले की। आर्यन प्रफुल्ल विचारे जो इस टीम के फ्रेंचाइजी है, जिनकी माता जी हाल ही के चुनाव में जीत कर आई है थेट सरपंच पद का चुनाव। तो आर्यन है तो छोटे लेकिन क्रिकेट के प्रति काफ़ी लगाव है उनका। और उन्हीं के द्वारा सुप्रीमो में उतारी गई ये टीम है हर्षद पिंडारी के नेतृत्व में। जिस टीम में पंकज यादव को हम देख रहे हैं, जिस टीम में हम योगेश पेड़कर महाड़ और अलीबाग में ये जो 2 खिलाड़ी हैं जिन्होंने काफ़ी रुतबा हासिल किया। और उसके बाद रायगढ़ और उसके बाद महाराष्ट्र, उसके बाद आउट ऑफ महाराष्ट्र और उसके बाद आउट ऑफ कंट्री। योगेश पेड़कर ने इस यॉर्कर को खोद के निकाला। क्लास को दर्शाया था उन्होंने जब फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 मारा था। क्रिकेट में देखिए, क्रिकेट में बाउंस बैक करना ज़रूरी है। वार पे पलटवार होना ज़रूरी है। एक्शन पे रिएक्शन होना ज़रूरी है, क्योंकि क्रिकेट में प्यार मोहब्बत की बातें नहीं चलती। क्रिकेट में हमेशा होना चाहिए टकराव। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली। कवर्स में खेला इस गेंद को सीधा 1 बाउंस कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। फिर एक बार 4। क्या होगा बेड़ा पार। टीम का टोटल 33। सरस सेनापति बाला साहब ठाकरे, जिन्होंने कहा था आपके पास होना चाहिए आत्मबल, सेल्फ कॉन्फिडेंस, आत्मविश्वास, आत्मबल। अगर ये आपके पास होना तो दुनिया की किसी भी कोने में जाके आप खुद को साबित कर सकते हैं। खुद को साबित करने के लिए कॉन्फिडेंस होना ज़रूरी है, सेल्फ कॉन्फिडेंस होना ज़रूरी है, आत्मबल का होना ज़रूरी है। नए गेंदबाज वासिक ओवर नंबर करेंगे तीसरा। ओवर नंबर करेंगे तीसरा वासिक। काफी बड़ी ऑलराउंडर नहीं है, लेकिन सामने है हर्षद पिंडारी। 33 रन। हर्षद पिंडारी ने इस गेंद को उठाया, सीधा दे बैठे शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के हाथों में। और यह पहला झटका मिला आर्यन 11 वावरली टीम को। डीजे
आई एम वॉरियर, मैं एक योद्धा हूँ और युद्ध मुझे पसंद है, हमेशा कहने वाले अपने जीवन में और क्रिकेट में जिन्होंने अलीबाग से संघर्ष कर पूरे विश्व में, टेनिस विश्व में अपने नाम को हासिल किया, वो पंकज जाधव स्ट्राइकर एंड पर। वासिक जिन्होंने विकेट निकाला, हर्षद पिंडारी का टीम का टोटल है 33। ये टैप किया हल्के हाथों से इस गेंद को पंकज जाधव ने, 33 पे रुकी हुई गाड़ी है। वासिक इस ओवर में वापसी कर रहे हैं, लेकिन ये क्या हुआ, ये देखिए इस रन को पूरा किया गया, रन को पूरा किया गया। इससे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड, समय सूचकता आपके पास होनी ज़रूरी है। क्योंकि देखिए कई एंकर्स मैंने देखे रायगढ़ में, लेकिन जो है प्रेजेंस ऑफ माइंड है हमारे टी के माड़ी साहब के पास, हमारे संतोष चौधरी के पास, हमारे महागुरु गड़गे के पास, ये काफ़ी कम नज़र आता है। क्योंकि प्रेजेंस ऑफ माइंड का होना बेहद ज़रूरी है, समय सूचकता कि कहाँ पे क्या करना चाहिए। ये ऊंचा खेला कवर्स में, ऐसा लगा मुझे ये नो बॉल, क्या अंपायर, नो बॉल +4 है क्या ये, तो पंजा मिला और इस पंजे के साथ टोटल बढ़ता हुआ 39। लेकिन क्या खेला योगेश पवार ने, मुझे भी नजर नहीं आई गेंद ओस के कारण, लेकिन गेंद ने जैसे बाउंस खाया और उसके बाद गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर चली गई, तब जाके पता चला कि ये है 4 डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर इनसाइड आउट कवर शॉट जो हमेशा पसंद है विराट कोहली को, वो खेलते हुए योगेश पेड़कर। फिर से एक बार अपने क्लास को दर्शाते हुए योगेश पेड़कर अपनी क्षमता को जानते हैं कि जो सामने खिलाड़ी है पंकज यादव, वो छक्कों की भाषा बोलते हैं, तो मुझे बाउंड्रीज की भाषा भी बोलनी होगी। आर्यन 11 ओवर लेकर टोटल आ चुका है इस बाउंड्री के कारण 43 तीसरे ही ओवर में। ओवर नंबर तीसरा, बैकफुट में जाके इस गेंद को खेला ऊपरी किनारा और योगेश पेड़कर अपने प्लान में सफल साबित नहीं हुए। अपर कट मारना चाहते थे, गेंद को शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से मारने की उनकी कोशिश थी, लेकिन जो भी खेला अच्छा खेला योगेश पेड़कर। बैक टू द डगआउट, इन्होंने रन बनाए अब तक 24 रनों की एक शानदार पारी खेली रायगढ़ की सुपर 2024 में। अपने पहला मैच खेलते हुए रायगढ़ के सबसे बड़े खिलाड़ी मिस्टर जीनियस योगेश पेड़कर ने हेलो
श्रीकांत भाऊ, हॅलो. हॅलो चेक. हॅलो हॅलो.
4 धावा. अद्यापही सर्वांच्या नजरा एंट्री गेटच्या जवळ लागल्यात. मला असं वाटतं एखादा कोणता तरी खेळाडू बाकी आहे येणं. पाहूया कोण तो असेल. चला बा स्टार्ट करा. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मिस्टर जीनियस, मिस्टर जीनियस पुन्हा एकदा कामी आला आपल्या संघाच्या. अर्थातच योगेश पेंडकर. या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण एक प्लेअर शॉट म्हणजे बरंच काही घडू शकतं. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होते. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आता प्लेअर चाललाय लॉंग ऑफला डीप मध्ये. बाउन्सर इथे टाकलाय लेफ्टी बॅटरच्या विरोधात. अगोदर लेंथ अगदी थोडी पुढे होती. ओरपिच बॉल हाफ ऑली घेऊन मात्र पुढे खेचला चौकार. त्यानंतर लेंथ शॉर्ट केली. बाउन्सरचा इथे वापर केला. डॉट बॉलची होते सांगता. 62 धावांचा पाठलागाला सुरुवात धमाकेदार पद्धतीने केले ते आदित्यने. स्वराज आर्या 11 माझगाव विरोधात आर्यन 11 वावरले. या दोन संघादरम्यानची लढत. महेश मात्रे टू आदित्य. फक्त दिशा दिले. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू काढलाय. गतीचा वापर. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आदित्यच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार चौकार. हे फुटवर्क किती छान आहे पहा आदित्यचा. पहिला चेंडू होता ओव्हरपिच बॉल. त्यानंतर मात्र टाकला बाउन्सर. आणि त्यानंतर इथे अगदी आपण पाहतोय गुड लेंथला टाकलेल्या चेंडूला फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू काढला. 4 धावांसाठी चौकार. 62 धावांचं प्रत्युत्तर इथे देत असताना आदित्य. चांगली फटकेबाजी. एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. त्यानंतर हा कट शॉट आदित्यच्या बॅटमधून आलाय. धावा संख्या 8. क्लीन बोल्ड. महेश मात्रे त्रिफळाचित करतोय आदित्यला. नव्हता तो आदित्यचा आणि त्यामध्ये तो फसला. स्टंप टू स्टंप लाईन गोलंदाजी राहिली महेश मात्रेची. वेगवान चेंडू होता. बीट केलं पेसने आणि फलंदाज त्रिफळाचित झाला तो आदित्य. नवीन बॅटर अंकुश मैदानावरती दाखल होतोय. थोडे फास्ट खेळा हीच एक विनंती. अद्याप एक सामना बाकी आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये फरदीन काझीने केलेली फलंदाजी. पहिल्यांदा शांत होता. संयमाने खेळला. आणि आपल्या बाईट मध्ये जेव्हा टिकेमाळी सरांनी विचारलं की अगोदरच्या चेंडूंवरती धावा आल्या नाही तरी सुद्धा संयम दाखवत तुम्ही इनिंग साकारली काय म्हणाल, तर त्याचं उत्तर खूप छान होतं. तुम्हाला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी येते. प्रेक्षक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात. मग त्या अपेक्षांवरती खरं उतरणं गरजेचं आहे. आणि ते प्रेक्षक ऊर्जा देखील देतात. त्याच ऊर्जेने खेळला फरदीन. आणि कलात्मक फटकेबाजी आपण त्याची पाहिली. आणि या सुरुवातीला पहिल्या डावात योगेश पेंडकरनं केलेलं आक्रमण. परंतु इथे आर्या स्वराज माझगाव टीम कडून अंकुश लाड आलाय. त्याच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. 6 धावा. थँक्यू. यापेक्षा आल्हाददायक वातावरण का असू शकतं क्रिकेट खेळण्यासाठी. फक्त अद्याप एक सामना बाकी आहे. ही एक थोडी खंत असेल. षटकार आलाय अंकुशच्या बॅट मधून. 6 धाव्याने मुसंडी मारले. धावा संख्या 14. धीमा गतीचा चेंडू फिरवलाय फिंगर रोल केला. टप्पा पडला. चेंडू आतमध्ये आला लेफ्टी बॅटर साठी. परंतु हा धीम्या गतीने होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 62चा पाठलाग करत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय
स्वराज RA11 माझगाव संघाचा 14 वरती. आणि आता 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज 48 धावांची. 24 चेंडू 48, 12ची सरासरी. लागल्यानंतर बुवा समालोचन कक्षामध्ये असायला हवे होते. त्यांच्याकडे अभंगांचा एक खूप मोठा साठा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा परिस्थिती तशी निर्माण होते त्यावेळी मग त्यांच्याकडून म्हणूनच मगाशी प्रवीणजी दुगाडे यांनी उल्लेख केला की निवेदक खूप आहेत, परंतु आदरणीय टीके माळी सर, आदरणीय संतोषजी चौधरी, त्याचबरोबर महादेवजी गडगे निवेदनाच्या बाबतीत त्यांचा कोणी हातही पकडू शकत नाही. पहिल्या षटकात धावा आहेत त्या 14. 24 चेंडू जिंकण्यासाठी 48 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालाय. बॅटची कडा, फ्लाय स्लिप मध्ये बॉल चाललाय. वासिक फलंदाजीसाठी दाखल होतोय. राहुल जोगाडिया, खरं तर जो रनअप त्याने घेतलाय त्यामुळे दुविधा थोडी परिस्थिती निर्माण झाली की नक्की राहुल आहे की नाही. लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय राहुल जोगाडिया वासिकच्या विरोधात. पहिला चेंडू निर्धाव, आतमध्ये आणायचा प्रयत्न होता. टॉपेज घेतले, पंकज आहे त्या ठिकाणी. झेल पासून थोडा दूर होता. एक धाव इथे घेतली जाते. पूलचा प्रयत्न वासिकचा. एवढ्या उंचपुरा बॅटरच्या विरोधात बाउन्सर टाकणं, हाफ ट्रॅकर बॉल टाकणं म्हणजे ही देखील जोखीमच आहे. हे उंचपुरे फलंदाज सहजरित्या वेट ट्रान्सफर करून फुलचे फटके मारतात, परंतु ही जोखीम पत्करली आणि क्रिकेटमध्ये जोखीम घ्यायलाच हवी. समोरच्या फलंदाजाला बाद करायचं असेल तर त्याच्या ऍक्टिव्ह झोन मध्ये जाऊन त्याला पराभूत करणं हे फार मुश्किल काम आहे, परंतु ते करण्यासाठी जोखीम घ्यावीच लागते. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल. 15 वर 15, 47 करायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 22 बॉल 47. स्विच हिटचा फटका, मिस टाइम स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षक काय कमालीचा झेल घेतला विजय पवार. कर्जत आमराईचा विजय पवारने घेतला इथे सुप्रीमो चषकातील एक अविस्मरणीय झेल. एकदा DJ श्रीकांतने ठरवलं की आता लोकांपर्यंत पोहोचवायचं की पहाट झालेलीच आहे, मग त्यांच्याकडे सर्व गाण्यांचा साठाच आहे. फलंदाज येथे बाद झालाय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत, आदित्य आणि त्याचबरोबरीने अंकुश. नेक्स्ट बॅट्समन राजेश पवार मैदानावरती दाखल झालाय. मिस्क्यूट राहिला. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राहुल जोगाडे याच्या विरोधात आणि त्यामध्ये अंकुश मात्र माघारी परतला. स्कोर आहे आतापर्यंत 15. 62 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. राहुल जोगाडे याने घेतले इथे विकेट. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल. 3rd बॉल वरती विकेट मात्र इथे आले. राजा नवीन बॅटर, राजा सारखीच फलंदाजी करावी लागणार आहे. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. राजाच्या बॅट मधून चौकार. पूलच्या फटक्याचं आपण कितपत वर्णन करू शकतो 2 ते 3 वेळा, परंतु पहाट या एका शब्दावरती आतापर्यंत 4 गाणी ऐकवली ती DJ श्रीकांतने. चौकार मात्र इथे आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 19 वरती. 19 लक्ष 62चं 43 ची गरज. स्विचिटचा फटका, परफेक्ट एक्झिक्युशन. बॉल चाललाय सीमारेषा पार. पॅरलल स्ट्रोक होता. पाहूयात षटकार येतोय.
तो राजा पवारच्या बॅटमधून धमाका सुप्रीमो चषकाचा. होता तो राहुल जोगाडियाच आपल्या अग्रेशन दाखवत असताना लास्ट बॉलवर स्वतःवरती नाराज आहे, कारण विकेट घेतली होती. चांगलं षटक त्याचं चालू होतं, परंतु राजेशने एक चौकार एक षटकार त्याच्या विरोधात केसला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वराज RA11 माझगाव संघाची धाव संख्या आहे ती 25 आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 37. 18 बॉल 37 करायचे. चला एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. सुप्रीमो चषकाचं हे भगवमय वातावरण. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मोहपाडा यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. 33 वर्ष ही स्पर्धा अविरतपणे चालू आहे. 34वा पर्व आहे. उद्या 3 सामने असतील, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. आणि उद्या मला असं वाटते लवकरच सर्व संघ इथे उपस्थित होतील, जेणेकरून मॅचेस चालू होतील. कदाचित 5 आहेत, उद्या 6 देखील होतील ओव्हर. पहिल्याच 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तब्बल 25 धावा. महेश म्हात्रेच्या विरोधात 14, त्यानंतर राहुल जोगाडिया धावा दिल्या त्याने 11. 1 विकेट त्याने घेतली. दोन्ही गोलंदाजांना 1-1 विकेट घेतले. 18 बॉल 37 करायचे. अठरा चेंडू 37 ची गरज. वासिकच्या बॅटमधून ऑफ ड्राईव्हचा हा स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, झाले चूक. बॉल चाललाय सीमारेषा पार. हाताला चटका देऊन बॉल सीमारेषा पार. चौक हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. जगद्गुरु संत तुकारामांचा अभंग आहे. आणि हा चेंडू खाली राहिला. उसळे अजिबात घेतले नाही. अगोदरचा चेंडू थोडा ओव्हरपिच होता, पुढे टाकला होता, त्यावरती ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. लॉंग ऑफला चुकी झाली, तिथे 4 धावा मिळाल्या. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं, डॉट बॉल टाकलाय. मॅच दोन्ही बाजूने चालू आहे. कधी फलंदाज आक्रमक होत आहेत, कधी गोलंदाजी चांगली होते. धावा संख्या 62चा पाठलाग चालू आहे आणि स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 29. वासिक कदाचित बॅटची कडा. एक्सप्रेशन सांगतायत वासिकचा हा झेल होता जो बंटी पेंडारी कॅप्टन नेते सोडलाय. या कंडिशन्स मध्ये अशा वेळी कॅप्टन महत्वाचा फलंदाजाचा झेल सोडतो. साहिल गोलंदाजी करतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स लीग असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल. खरं तर 2 कर्जतचे खेळाडू या टीम मध्ये आहेत. एका बाजूला साहिल लोंगलेला तुम्ही पाहताय, उमरोली गावचा खेळाडू आहे, आणि दुसऱ्या बाजूला कर्जतचा विजय पवार जो देखील या मैदानात खेळतोय. साहिलचा चेंडू मिसक्यूट, स्वतः आता येतोय कॅच खाली आणि ते झेल घेतलाय साहिल लोंगलेने. फलंदाज बाद होतोय राजेश पवार. थँक्यू
साहिल लोंगलेने ते घेतलं विकेट. 2 टोकं किती आहेत. एका बाजूला बंटी पेंडारी टीमचा कॅप्टन, पंकज जाधव एक्सपिरियन्स प्लेयर, योगेश घाऱ्या एवढ्या वर्ष सातत्यानं कित्येक टीमचं प्रतिनिधित्व लीडरशिप करतो, आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व यंग टॅलेंट, साहिल असेल, विजय असेल, अजय असेल, हे सर्व यंग टॅलेंट जे 2 टोकांना एकत्रित जोडण्याचं काम या टीम मध्ये केलंय कॅप्टनने, बंटीने. अनिकेत आलाय आणि इथे लॉंग ऑफच्या वरतून लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून आला इथे षटकार. टीके माळी सर, स्कोर आतापर्यंत पोहोचला आहे 36 वर. 62 धावांचं लक्ष्य. धावा करायचे अद्याप 13 चेंडू 26. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित. 13 चेंडू 26 करायचेत. आपण कित्येकदा म्हणतो ग्रामीणच्या मॅचेस असल्या की सकाळी नाही टॉस जिंकलाय फिल्डिंग, आता आपण टॉस गमावलाय मग बॅटिंग कशी करणार ओल्या खेळपट्टीवरती. इथे पहा 4:30-5 वाजलेत, काही फरक पडत नाही त्यांना. भौगोलिक परिस्थिती त्यांना मायनेस ठेवत नाही, ते मैदानात उतरतात. 13 बॉल 26 करायचेत, हे इक्वेशन आहे. ते विचारच करत नाहीत मुळात. ते खेळपट्टी ओली आहे, सुकी आहे, बाउन्स मिळतोय की नाही, माझं फक्त लक्ष चेंडूवरती आहे, तिथून मी चेंडूला हॅमर करणार आणि सीमारेषा पार धाडणार. हे इंटेन्शन्स त्यांचे क्लिअर आहेत. म्हणजे निर्णय क्षमता जी या खेळाडूंकडे झटपट देखील ही फार महत्वाची आहे. दबाव देखील होता. राजेश पवार बाद झाला. या अगोदर वासिकला देखील बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं जर का झेल झाला असतं तर. अशा दबावाच्या स्थितीमध्ये साहिल लोंगले चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्या विरोधात अगदी समोर स्ट्रेट ड्राईव्ह, सेफ शॉट अगदी आपण म्हणतो, गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका मारला गेला. 6 धावा आल्यात. 13 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 26. अनिकेत त्याच्या साथीला तो वासिकने एक एंड पकडून ठेवलाय. विकेटची नितांत गरज आहे आता. आर्यन 11 वावरले टीमला. साहिल टू अनिकेत. स्विचिटचा फटका. व्हॉट अ शॉट. जणू काय मॅक्सवेल अनिकेतच्या स्वरूपात. धमाका. सुप्रीमो चषकाचा षटकार. काय फटकेबाजी. या अगोदर राजेश पवार होता, आता अनिकेत गेला मैदानावर. त्यानेही केलंय ते आक्रमण. सामना पुरता फिरवला या ओव्हरमध्ये अनिकेत. आणि अगोदरच्या षटकात राजेशने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 42. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20. अद्याप एक सामना बाकी आहे. सर्वांना जागे केले. आता थोडी झोप होती डोळ्यावर. सारख्या मॅचेस वन साइड होत होत्या, गोलंदाज आवी ठरत होते. या मॅच मध्ये फलंदाज आवी ठरलेत. चला कॅप्टन येऊन थांबा इथे. 12 चेंडू 20 करायचे. कंपल्सरी चेसिंग. प्रवीण जाधव साहेबांचा, धीराज वडघर, एनबी अवध पुणे, आकाश चिंदारी आपण इथे येऊन थांबायचे मंचावर, कारण आपल्याला वेळ करून चालणार नाही. लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. सुप्रीमो चषक, भगवमय वातावरण. कालच्या की आजच्या रात्रीमध्ये आता हा फक्त शब्दच ठेवतो की आज आपण रात्रीमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा मात्र सत्कार केला सुरुवातीला, आणि त्यानंतर मॅचला आपण सुरुवात केली. 12 बॉल धावा करायचे 20. पाहूया आता मिस्टर जीनियस काय शक्कल लढवतोय, कारण समोर तगडा आव्हान आहे. जिंकायचे त्याला. अशा अनेक टायटल त्याने जिंकलेत, अशा अनेक स्पर्धा त्याने जिंकल्यात, मॅचेस जिंकून दिल्यात. परंतु सध्याच्या घडीला अनिकेत आणि त्याच्या साथीला असलेला वासिक डोकेदुखी ठरलाय फिल्डिंगची सजावट करत असताना. गोलंदाजीसाठी राहुल जोगाडी याला पाचारण केले. 12 बॉल 20. पाक क्षेत्ररक्षक थर्डमॅनला होता, थोडा त्याला अगदी फाईन घेतलाय. 12 बॉल 20 करायचे. राहुल समोर वासिक. 4थं षटक. मिड ऑफला झेल देऊन फसलाय तो मात्र वासिक. महत्वाची विकेट इथे प्राप्त केले राहुल जोगाडी याने.
तर नुसत्या चर्चा चालू होत्या, खेळपट्टीवरती धावा येत नाही, खेळपट्टी ओली आहे, आउटफील्ड थोडी ओली झाले, बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. ते पहा, फलंदाज तुटून पडलेत गोलंदाजांवरती, परंतु गोलंदाज देखील कमी नाहीयेत. राहुल जोगाडी याने काय सेटअप लावला होता फिल्डिंगचा. 30 सर्कलच्या आतमध्ये परफेक्ट मिड ऑफ होता, तिथे भाग पाडला फटका खेळण्यासाठी वासिकला, आणि वासिक तिथे माघारी परतलाय. 11 बॉल धावा करायचे, त्या मात्र 20. विकेट गेले वासिकची. अचानक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्व शिलेदार मंचावरती उपस्थित झालेत. यशस्वी स्पर्धा होत असताना उद्या तर 3च सामन्यात, म्हणजे अर्धा गड जिंकलाय. हत्ती गेले, शेपूट राहिले उद्याचं. नवीन बॅटर अप्पा काशी. पहा, पहिलाच बॉल स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटला. पंकज जाधव तिथे तैनात आहे. एक धाव बाईच्या स्वरूपात. पंच इथे इशारा करतायत. धाव फलक स्वराज आर्य 11 माझगाव. त्रेचाळीस धावा झाल्यात. 10 चेंडू 19 करायचेत. लॉंगॉनच्या दिशेनं फटका आलाय, आणि ते 2 धावा एका क्षणाला. चेंडू दिसला नाही, जे आता धुरके तयार झाले आतमध्ये धुके, त्यामुळे हा चेंडू थोडा दिसलाच नाही. 2 धावा जरूर घेतल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 45. 17 करायचे. 9 चेंडू 17 धावांची गरज. सर्व कार्यकर्ते मंचावरती उपस्थित आहेत. फोटो सेशन चालू आहे फरदीन काजी समवेत. हुक करण्याचा प्रयत्न, पंकजच्या डोक्यावरून बॉल चाललाय मागे. चौकार. 4 धावा. कॅमेरामन मैदानात तर नक्कीच धुमशान युद्ध चालू आहे. एकाच क्षण मिळाला. आठ चेंडू 13 धावांची गरज. पंच इथे काय निर्णय देत आहेत. इट्स अ नो बॉल +1. असे एकूण 2 धावा. नो बॉल +1, एकूण 2 धावा. सामना आता पुरता फिरलाय. हे फिरवण्याचं काम केलं अनिकेतने. सर्व कार्यकर्ते मंचावरती उपस्थित आहेत. 2 धावा स्कोर. आतापर्यंत 62 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 51. 8 बॉल धावा करायचे 11, आणि हा बॉल असेल फ्री हिटचा. 8 चेंडू 11 धावांची गरज. सर्व अचानक मित्रमंडळाचे शिलेदार या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय सुरेशदादा म्हात्रे या मंचावरती उपस्थित आहेत. रोशनजी रावत या ठिकाणी उपस्थित आहेत. अजू शेठ सावंत देखील या मंचावरती उपस्थित आहेत. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता, मिड विकेटच्या दिशेने आला. योगेश त्या ठिकाणी तैनात. ते फेक करेल. दुसऱ्या धाव्याची हिंमत नाही कोणाची. एकच धाव. ही दहशत ठेवावीच लागते मैदानात जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता. एकेरी धाव संख्येने स्कोर 52. 7 बॉल 10. हा चेंडू महत्वाचा आहे. आर्यन 11 वावरले. त्याचबरोबर स्वराज आर्य 11 माझगाव संघासाठी 7 चेंडू 10 ची गरज. वेगवान चेंडू खाली राहिलाय. शेवटी कमबॅक केलं. लास्ट 2 बॉल्स वरती ते राहुल जोगाडी याने. 12 चेंडू 20 करायचे होते. आता 6 बॉल 10 धावा करायचेत. स्वराज आर्य 11 माझगाव संघाला आर्यन 11 वावरले संघाच्या विरोधात. 6 चेंडू 10 ची गरज.
चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. मला असं वाटतंय हे वर्णन खेळपट्टीवरचं क्रीडांगणावरचं मी करतोय, परंतु या डान्सचं खरं वर्णन टीके माळी सर आणि संतोष चौधरी सरांनीच केलं असतं. हे त्यांनाच जमू शकतं, कारण या सर्व सवंगड्यांचे डान्स त्यांनाच ठाऊक आहेत. चला मॅचकडे आपण जाऊया. 6 बॉल 10 करायचे. चला मॅच चालू करा. वेळेकडे लक्ष असू द्या, कारण अपोजिट टीम बॅटिंग करणाऱ्या टीमचे कॅप्टन वारंवार सांगतायत जर का वेळ जर का जास्त घेतला तर एक प्लेअर आतमध्ये पहा. म्हणूनच विनंती आहे लगेच फास्ट खेळा जरा. 6 बॉल 10 करायचेत. महत्वाचं यानंतर एक मॅच बाकी आपली सुप्रीमो ट्रॉफी 2024 हा थरार इथे रंगतोय. आर्यन 11 वावरले विरोधात स्वराज आर्या 11 माझगाव. विजय पवार आलाय. वेगवान चेंडू आता स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव, फक्त एकच धाव. 5 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 9. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11, तिसऱ्या ओव्हर मध्ये 17. राहुल जोगाडी याने धावा दिल्या त्या 10 आणि आता पहिल्याच बॉल वरती सिंगल आले. 5 चेंडू 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. मैदानावरती अप्पा काशिद आणि त्याच्या साथीला येतो अनिकेत. ज्या अनिकेतने गेम चेंजर परफॉर्मन्स केला आतापर्यंत. 2 षटकार त्याने केसलेत. विजय पवार गोलंदाजी करतोय. कर्जतचा हा सुपूत आहे. 5 चेंडू धावा त्याला डिफेंड करायचे 9, परंतु समोर तगडं आव्हान आहे त्या अनिकेतचं. वेगवान चेंडू खोदून काढलाय. ओव्हर पिच बॉल होता. समोर खेळला लॉंग ऑनला फिल्डर फेक होते आणि ते स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. इक्वेशन बदललंय. 4 बॉल धावा करायचे त्या मात्र 8. चालू करा. 4 बॉल धावा करायचे त्या मात्र 8. फलंदाज मात्र इथे बाद झालाय. अप्पा काशिद अनिकेत जो आता नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असेल आणि नवीन बॅटर मैदानावरती जाईल स्ट्रायकिंग एंडला. ही देखील डोकेदुखी आहे सध्या स्वराज आर्या 11 पाचगाव टीम साठी. अनिकेतने स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या विपरीत अप्पा काशिद देखील का रनआउट झाला जो मैदानावरती सेट होता. बरेच प्रश्न आहेत, परंतु विजय पवार पहिले 2 चेंडू तर त्याने खूप अप्रतिम टाकलेत आपल्या टीमसाठी. 4 बॉल धावा करायचे त्या मात्र 8. चला आकाश चिंदारिया आपण या मंचावरती येऊन थांबायचे. पुढचा सामना आपला. या सामन्यातील विजेता संघ तुमच्या समवेत खेळेल. 4 चेंडू 8. राहुल यादव गेला मैदानावर. समोर विजय पवार. 4 बॉल 8. बॅटचा स्विंग जोरदार होता. इम्पॅक्ट नाहीये आणि ते कदाचित स्ट्राइक रोटेशन करण्याचा प्रयत्न. विजय पवार पुढे आलाय. फेक झाले आणि फलंदाज शेवटी का होईना रनआउट. तो 3 बॉल धावा करायचे 8. विजय पवार मागचे 3 चेंडू फक्त धावा केल्यात त्याने 2 आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल अनिकेत ज्याने गेम चेंजिंग परफॉर्मन्स आतापर्यंत केलाय. 2 षटकार त्याने मारलेत. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलात, परंतु मागचे काही चेंडू तो शांत आहे. 3 बॉल धावा करायचे 8. काय कमालीची गोलंदाजी करतोय विजय पवार. समोर व्यावसायिक खेळाडू आहेत कर्जत तालुक्यातील. ज्या कर्जत तालुक्यामध्ये कबड्डी पिकते विकते फुलते अशा तालुक्यातून हा खेळाडू येतो या क्रिकेटच्या सुप्रीमो चषकामध्ये आणि आपली एक वेगळी छाप सोडतो. तो अमराईचा कर्जत तालुक्यातील विजय पवार. 4 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या 2. 2 बॉल धावा करायचे अनिकेतला 8.
जोरदार फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहे, काय प्रयत्न केले तिथे पहा. चेंडू तिथे अडवला, योगेश पेंडकर होता आय थिंक तिथे. घाऱ्या मिस्टर जीनियस पुन्हा एकदा धावून आला आपल्या टीमसाठी. स्ट्राईक इथे रोटेट केले, फलंदाज होईल तिथे बाद. एकच धाव या चेंडूवरती, परंतु घाऱ्याने काय तिथे चेंडू अडवलाय एकदा चेक करा. सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि जे काही आहे ते तुमच्या समोर इक्वेशन सांगितलं जाईल. सर्वच गोष्टींची शक्यता इथे तपासली जाते. योगेश पेंडकर होता, कमालीचे प्रयत्न त्याने तिथे केले चेंडू अडवण्यासाठी. एक मिनिट, पंच आहे तिथे, सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. हा पहिला जो डिसिजन होता अर्थातच की सेफ आहे की नाही, ते योगेश पेंडकरचे प्रयत्न तिथे सफल ठरलेत. त्याने परफेक्ट चेंडू अडवला. आता रनआउटच्या बाबतीत देखील तपासलं जाईल आणि ते फलंदाज आहे धावचीतच्या स्वरूपात बाद. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. योगेश पेंडकर घाऱ्या. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 पाहिजे होत्या आणि तिथे योगेश पेंडकर पुन्हा एकदा आपल्या टीम साठी धावून आला. कमालीचं क्षेत्ररक्षण. सुरुवातीला बॅटिंग करत असताना देखील योगेशने 10 चेंडू 24 कुठल्या आणि त्याने तिथे झेल घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. पहिल्यांदा चेंडू आतमध्ये ढकलला, त्याला ठाऊक आहे इथे आपण झेल घेण्याचा प्रयत्न केला, चुकून हातातून चेंडू निसटला, बाहेर गेला तर इक्वेशन बदलू शकतं. हे जीनियसपणा. सचिन रसाळ आपण मंचावरती यावं. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच. इथे गोलंदाजाने चुकी केली तर मॅच मध्ये येऊ शकतो स्वराज RA11 माझगावा संघ आणि इथे निश्चितच निर्धाव चेंडू टाकतोय विजय पवार आणि RN11 वावरले. संघ मात्र ते विजयी झालाय आणि विजय पवार ने ते किमया साकारले. सागर मोरे यांच्या वतीने योगेश पेंडकरने जो षटकार सेव्ह केला त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हार्ड लक टू स्वराज RA11